झी 24 तास एक पाऊल पुढे। दरम्यान कॉलेजेसमध्ये मोबाईल जॅमर बसवण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे। मात्र सर्व विद्यापीठांनी प्रस्ताव पाठवला तर त्याबाबत विचार केला जाईल असंही त्यांनी सांगितलं। तसेच एखाद्या कॉलेजला जॅमर बसवण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना त्याबाबत स्वातंत्र्य असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। माझं असं म्हणणं आहे की अद्यापपर्यंत माझ्याकडे साधा एक पत्राने सुद्धा ना विद्यार्थी संघटनेनी मागणी केली, ना कॉलेजेसनी मागणी केली, ना विद्यापीठांनी मागणी केली। त्यामुळे शासनाकडे कोणत्याच सेक्टरची कोणत्याच आमच्या स्टेक होल्डर्सची मागणीच नाहीये। त्यामुळे आता सध्या विचार करण्याचा कुठलंही कारण सुद्धा नाही। तर कॉलेज आवारांमध्ये मोबाईल जॅमर लावणं म्हणजे मुलांच्या स्वातंत्र्याला जॅम करण्यासारखं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नव्या पिढीबरोबर जाणारा पक्ष आहे, त्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादी त्याला विरोध करेल असा इशारा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे। मोबाईल जॅमर्स लावणं म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्यांना जॅम करण्यासारखं आहे। नवीन पिढी, नवीन विचारसरणी, नवीन गॅजेट्स, नवीन इन्व्हेन्शन, एकीकडे इंटरनेटने जग छोटं होत असताना आपली मनं मोठी करण्याच्या ऐवजी छोटी करणं हे काही असं आहे की आपण ही पिढीनुसार लिबरल झालं पाहिजे। आमचे नेते त्या पिढीबरोबर रिलेट करणारे नेते। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अशी कुठलीही भूमिका जर सरकारने घेतली तर त्याला कडाडून विरोध करेल। झी 24 तास एक पाऊल पुढे।